नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित लेंडी धरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात असून आता हे प्रकरण थेट मंत्रालयात पोहोचले आहे। या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता प्रचंड जोर धरू लागली आहे। या संदर्भात लेंडी प्रकल्पातील चौकशीच्या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने राज्याचे पाटबंधारे, जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली। मुंबईतील रायलस्टोन या त्यांच्या शासकीय निवासस्थानीही भेट झाली। यावेळी शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनातून प्रशासनाच्या अनास्थेवर तीव्र बोट ठेवण्यात आले आहे। प्रकल्पांतर्गत कोणत्याही कारणाशिवाय सोयीच्छा पुनर्रचनाचा मावेजा अडवून ठेवण्यात आला असून काही गावांमधील वाढीव कुटुंबांची देखील विनाकारण अडवणूक केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी या धरणाच्या बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती आणि अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली होती। एवढी भीषण परिस्थिती ओढवूनही प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या सर्व गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आले। या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, माजी श्री सायलुसेठ शहापूरकर, माजी श्री रमेश सेठ हनमनलू शहापूरकर, बाळाजी पेरगुलवार, श्रीनिवास कोयलकर व युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या आणि कोट्यवधी रुपये खर्च झालेल्या या प्रकल्पाबाबत आता थेट जलसंपदा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याने आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।